न्यायालयाच्या आदेशाने विधानसभेची पुन्हा फेरपडताळणी जी झाली मताची पुन्हा एकदा निराशा झालेली. तसे जोडींनी काय आक्षेप घेतले त्यामध्ये व्हीव्हीपॅटमध्ये चिठ्ठ्या आढळून आल्या होत्या. सचिन दोडकेंचा कालचा अनुभव हा धक्कादायक होता. आम्ही आता सगळ्यांनी बसून निर्णय घेतलाय की आम्ही आता हे सगळी माहिती ते डॉक्युमेंट करणार आणि जाऊन मुंबईच्या इलेक्शन कमिशनना भेटणार. कोर्टात तर जाणारच आहेत, पण ही प्रक्रिया करणार आणि वेळ पडली तर एक 10 दिवसात जर इथे काही न्याय किंवा हालचाल नाही झाली तर आम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये मी स्वतः त्यांना सगळ्यांना घेऊन जाणार. कारण का पूर्ण अन्याय आहे. कारण सांगा थोडं आपला अनुभव काल काय काय झालं ते. हां, काल जी घटना घडली त्या घटनेमध्ये तुम्ही सगळे त्या ठिकाणी लाईव्ह होतात. तर त्या ठिकाणी कुठलीही यंत्रणा पूर्ण मतमोजणीची जी यंत्रणा होती ती अर्धवट राहिली गेली. कारण का त्यांची इच्छा अशी होती की त्या मशीनमधला त्यांना डेटा इरेज करायचा होता. त्यांना आम्ही म्हटलं की डेटा इरेज न करता तुम्हाला जे काय करायचं ते करा. त्यांनी आम्हाला फक्त मशीन उघडून दाखवली, त्याच्यावरचे एकूण मशीनीमध्ये किती नंबर्स पडले तेवढेच दाखवले. कॅन्डिडेटला कुठल्या कॅन्डिडेटला किती नंबर पडले हे अजिबात दाखवलं नाही. ते CCTV कॅमेऱ्यामध्ये आहे. आणि आम्ही त्यांना पत्र दिलं की तुम्ही ह्यातला मला डेटा इरेज करू नका. मग त्यांनी असं सांगितलं की पुढची यंत्रणा आम्ही थांबवतो. म्हटलं हरकत नाही थांबवायला, पण डेटा इरेज करायचा नाही. इथे जाऊन ते थांबलं. पण धक्कादायक बाब अशी की जी EVMच्या ज्या बॉक्स होत्या त्याच्यामधल्या ज्या चिठ्ठ्या तिथं असल्या पाहिजेत, EVMचा बॉक्स तिथं आणला गेला, तो त्या मशीनना कनेक्ट केला गेला, पण त्याच्यामध्ये चिठ्ठ्याच नव्हत्या. आम्ही त्यांना विचारलं की ह्याच्यामधल्या चिठ्ठ्या गेल्या कुठं. तर त्यांनी असं सांगितलं की इलेक्शन झाल्यानंतर आम्ही त्या चिठ्ठ्या एका पिशवीमध्ये भरून सील करून ठेवून दिल्या. आता आमची ज्या वेळेला इलेक्शनची प्रक्रिया संपली त्यावेळेला 7-8 वाजले होते. त्याच्या अगोदर फक्त 5च पेट्या त्यांनी मोजून दिल्या होत्या. उरलेल्या ज्या पेट्या होत्या त्यातल्या चिठ्ठ्या त्यांनी कुणाच्या देखरेखीखाली काढल्या, कुणाच्या समक्ष काढल्या आणि त्याच्या कुणाच्या सहीने सील केल्या. कारण का ते खूप मोठ्या पेट्या होत्या ना, म्हणजे संख्या त्याची खूप होती. त्याच्यामुळे संशय असा आहे की इलेक्शनच्या दिवशी त्यांनी काहीच केलं नाही. काउंटिंगच्या दिवशी नंतर इतर दिवशी काही केलं असेल तर त्यावेळेला कोणी साक्षीदार नाही, काही नाही. त्यांनी मॅन्युअली त्या लोकांनी म्हणजे त्या इलेक्शनच्या अधिकाऱ्यांनी किंवा त्या लोकांनी तिथं हँडल केले गेलेले आहेत. त्याच्यावर आमचा आक्षेप आहे. कारण का आम्ही त्या चिठ्ठ्या मोजाव्यात म्हणूनच कोर्टामध्ये आहे. तर चिठ्ठ्या त्या बॉक्समधून काढून सगळ्या गोष्टी करण्यामागे त्यांचा हेतू काय होता हे आमच्या लक्षात आलं नाही. नाही, कोर्टाचा निर्णय आहे ना. आणि कोर्टाचा ज्या कारणाने आम्हाला सुप्रीम कोर्टाने सगळ्या त्या पेट्या रिझर्व्ह करून ठेवायचा आदेश आहे, तरी देखील डेटा डिलीट करू नये, त्या डेटा डिलीट करू नये अशा आदेश असताना देखील आमची यंत्रणा त्यांनी त्या ठिकाणी चालवली. बेकायदेशीरपणे ह्या गोष्टी आम्ही कोर्टामध्ये रेज करतोय. आणि ते इलेक्शन कमिशनचे जे अधिकारी आहेत त्यांनी तुमच्या ऑन कॅमेरा सांगितलं की आम्ही ही प्रक्रिया थांबवलेली आहे. आणि आज पेपरलाच त्यांनी स्टेटमेंट दिलंय की आम्ही प्रक्रिया पूर्ण केली. नितांत खोटं बोलतात ते. आणि त्या संदर्भामध्ये त्याचे सगळे CCTV कॅमेऱ्यामध्ये जे चित्रित झाले ते तुमच्यापाशी मांडण आहेत आणि ते कोर्टामध्ये सुद्धा आम्ही देऊ.